देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा मर्डर. कुणी केला धक्कादायक दावा? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य 3 आरोपींना तातडीने अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बीडमध्ये मुख्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. बीडमध्ये मुख्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. फरार आरोपींची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून अंजली दमानिया बीडमधील गुन्हेगारीबद्दल आवाज उठवत आहेत. तसेच बीडमध्ये उघड हत्यारे कसे वापरण्यात येतात याचे व्हिडिओ आणि फोटो दमानिया सोशल मीडियावर टाकत आहेत. अशातच दमानिया यांनी केलेल्या दाव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. एक मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या, मला गुरुवारी रात्री 11:30 ते 11:45 दरम्यान एक फोन आला. तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं की व्हॉट्सअप कॉलवर तुम्ही या. व्हॉट्सअप कॉल कनेक्ट होत नसल्यानं संबंधित व्यक्तीनं व्हॉइस मेसेजेस टाकले. त्या व्यक्तीनं म्हटलं की 3 फरार आरोपी मिळणार नाहीत कारण त्यांचा मर्डर झाला आहे. हे ऐकून मला धक्का बसला. याची माहिती मी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांना दिली आहे. तिघांची प्रेत कुठे आहेत याची माहितीही त्या व्यक्तीनं दिली आहे. हे खरं आहे की खोटं, कुणी फोन केला याची मला काहीही माहिती नाही. मात्र हे खरं असेल तर चाललंय काय, हे खोटं असेल तर कोण फोन करतंय असे प्रश्न पडत आहेत, असं दमानिया यांनी म्हटलं. वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. दुसरं म्हणजे धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडायला हवं. कारण मुंडे यांच्यासारखे वरद हस्त असल्यामुळे वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले अशी माणसं तयार होतात, असा आरोपही दमानिया यांनी केलाय. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.